नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू शेंडे. बीके क्लास या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पशुधन पर्यवेक्षक भरती 2024. आता या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहे? जाहिरात कधी येऊ शकते, त्यानंतर कोणती पदं भरली जाणार आहेत, अभ्यासक्रम याचा सर्वात महत्त्वाचा याचा अभ्यासक्रम काय आहे, त्यानंतर याची पात्रता काय असणार आहे फॉर्म भरण्यासाठी, आणि रिक्त जागा किती आहेत. आता या विभागाच्या मंत्री पंकजताई मुंडे यांनी काय केलेली आहे, अधिवेशनादरम्यान ही माहिती दिलेली आहे. कोणती माहिती दिलेली आहे? आता या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत? राज्यस्तरीय दवाखान्यांमार्फत पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील 374 रिक्त पदे मान्यताप्राप्त संस्थांमार्फत भरण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागात सादर करण्यात आलेला आहे. म्हणजे 374 जागांचा, ज्या 374 जागा रिक्त आहेत, या रिक्त जागांचा प्रस्ताव कुणाकडे पाठवलेला आहे? सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवलेला आहे. आणि सामान्य प्रशासन विभाग ज्यावेळेस याला मान्यता देईल त्यानंतर लगेच आपल्याला या पदांची जाहिरात पाहायला मिळेल. म्हणजे अंतिम टप्प्यावरती काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचा दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत 3772 मंजूर पदांपैकी रिक्त असलेल्या 1700 पदे जिल्हा परिषदांमार्फत भरण्याबाबत ग्राम विकास विभागास कळवण्यास आलेले आहे. या ठिकाणी 374 जागांचा प्रस्ताव कोणाकडे पाठवलेला आहे? सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवलेला आहे. आणि या 1700 जी काही पदं रिक्त आहेत, ही पदं भरण्यासाठी ग्राम विकास विभागाला काय केलेलं आहे? कळवलेलं आहे. आता या ठिकाणी दोन्ही मुद्दे कसे आहेत? वेगळे आहेत. पशुधन पर्यवेक्षक हे जे काही पद आहे महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारे भरलं जातं. त्यातला जो काही एक प्रकार आहे ते विभागाची पदं असतात, विभागामार्फत भरली जातात. आणि दुसरं जे काही प्रकार आहे किंवा दुसऱ्या पद्धतीने जी भरली जातात ती जिल्हा परिषदेची पदं काय केली जातात? भरली जातात. जिल्हा परिषद हे या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाकडे काय केलेला आहे? एकाचा प्रस्ताव गेलेला आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या जिल्हा परिषदेमार्फत जी काही पदं भरली जातात, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेली पदं, त्या पदांचा सुद्धा ग्रामविकास विभागाला काय केलेलं आहे? माहिती कळवलेली आहे. त्यांची सुद्धा तुम्हाला लवकरच जाहिरात पाहायला मिळेल. ठीक आहे. अशा पद्धतीने ही 2 महत्त्वाची पदं आहेत. अधिवेशनामध्ये काय केली त्यांनी? या पदासंदर्भामध्ये काय केली? या विभागाच्या काय आहेत? मंत्री आहेत, माहिती दिलेली आहे. लवकरच आपल्याला जाहिरात पाहायला मिळेल. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच काय? पात्रता. याला पात्रता काय आहे? शैक्षणिक अर्हता काय असायला हवी? उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असायला हवाय. माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच काय? तो 10वी परीक्षा पास असणं गरजेचं आहे. 10वी पास असणं गरजेचं आहे. 10वी पास झाल्यानंतर, आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? आणि म्हटलेलं आहे, कृषी विद्यापीठाने चालवलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालवलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. या ठिकाणी दोन्हीही कंडिशन तो असणं गरजेचं आहे. किंवा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? किंवा म्हटलेलं आहे. किंवा कृषी विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालवलेले 2 वर्षाचा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम तो उत्तीर्ण केलेला असावा. किंवा या ठिकाणी आणखी एक सांगितलेलं आहे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या मार्फत चालवण्यात येणारा 2 वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. किंवा या ठिकाणी आणखी एक किंवा सांगितलेलं आहे, महाराष्ट्र राज्याच्या संविधानिक म्हणजे कृषी विद्यापीठातील किंवा त्या समतुल्य विद्यापीठाच्या बीबीएससी किंवा बीबीएससी अँड अॅनिमल हजबंड्री ही पदवी त्याने धारण केलेली असावी. आता या ठिकाणी तुम्हाला 4 अभ्यासक्रम दिलेले आहेत. या 4 अभ्यासक्रमांमधला कोणताही एक अभ्यासक्रम जरी पास असला किंवा उत्तीर्ण असला तरी तुम्हाला पशुधन पर्यवेक्षकाची काय होणार आहे? फॉर्म भरता येणार आहे. तर या ठिकाणी परीक्षा पद्धती आपण पाहूया. ज्यावेळेस 2023 ला परीक्षा झाली होती, 2023 ला हा पॅटर्न काय होता? 2023 ला हा पॅटर्न काय होता? आता परत जाहिरात आल्यानंतर तुम्हाला काय केलं जाईल? त्याच्यामध्ये मेन्शन केलं जाईल. जाहिरात आल्यानंतर आता ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस मेन्शन केलं जाईल की परीक्षा पद्धती कशी असणार आहे, परीक्षा कशी घेतली जाणार आहे. हा फक्त आपण या ठिकाणी उदाहरण दाखल काय करतोय, 2023 मध्ये पॅटर्न कशा प्रकारचा होता तो मुद्दा काय करतोय या ठिकाणी दाखवतोय. आता याच्यामधलं महत्वाचं पद कोणतं आहे? पशुधन पर्यवेक्षक. 2023 ला ज्यावेळेस परीक्षा झाली त्यावेळेस 200 गुणांची ही परीक्षा घेतली होती. किती गुणांची परीक्षा घेतली होती? 200 गुणांची परीक्षा होती. आणि प्रश्नांची संख्या किती होती? 100 प्रश्न होते.
किती प्रश्न होते? 100 प्रश्न होते. याच्यामध्ये मराठी विषय होता, याच्यामध्ये इंग्रजी विषय होता, याच्यामध्ये सामान्य ज्ञान होता आणि याच्यामध्ये बौद्धिक चाचणी होती. या ठिकाणी तुम्हाला पशुधन पर्यवेक्षकाची आपण काय करतो माहिती पाहतो. ही वरची माहिती काय करू नका, पाहू नका. जी हायलाइट केलेली आहे तेवढीच माहिती काय करा या ठिकाणी पाहून घ्या. 200 गुणांची परीक्षा होती. या ठिकाणी 30 गुण मराठी विषयाला आहेत. एक प्रश्न 2 मार्काला म्हणजे या ठिकाणी 15 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. त्यानंतर इंग्रजी विषयाला 30 गुण होते म्हणजे या ठिकाणी सुद्धा 15 क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत. सामान्य ज्ञानाला 30 गुण होते म्हणजे या ठिकाणी सुद्धा 15 क्वेश्चन होते. बौद्धिक चाचणीला किती होते? 15 क्वेश्चन आणि 30 गुण होते. अशा पद्धतीने सरळ सेवेचा जो काही सिलेबस आहे, सरळ सेवेच्या सिलेबसवरती 60 प्रश्न विचारलेले होते. सरळ सेवेच्या सिलेबसवरती किती प्रश्न होते? 60 प्रश्न 120 गुणांसाठी होते. आणि त्यानंतर 80 जे गुण होते, 80 गुण म्हणजे 40 क्वेश्चन हे संबंधित पदाचे जे तांत्रिक विषयाची संबंधित जे काही ज्ञान आहे, जी काही माहिती आहे, त्या माहितीच्या संबंधीमध्ये 40 प्रश्न होते म्हणजे 80. अशा पद्धतीने 100 प्रश्नांची परीक्षा 200 गुणांसाठी घेतली होती. आणि वेळ किती होता पेपरचा? 2 तास होता. वेळ किती होता? 2 तास होता. फक्त या ठिकाणी आपण जास्त याच्यामध्ये बदल नसणार आहे. 2023 मध्ये परीक्षा पद्धती कशी होती, पेपर कसा घेतला होता, अभ्यासक्रम काय होता, हा मुद्दा फक्त या ठिकाणी आपण काय केला? डिस्कस केला. त्यानंतर इथे 60 गुणांसाठी आपण काय केलं? हे 4 विषय पाहिले. मराठी पाहिला, इंग्रजी पाहिला, सामान्य ज्ञान पाहिला, बौद्धिक चाचणी घातली. बौद्धिक चाचणी या ठिकाणी काय केली? पाहिली. 60 क्वेश्चन या ठिकाणी विचारलेले आहेत आणि जे 40 प्रश्न आहेत, 40 प्रश्न कशावरती आहेत? तांत्रिक अभ्यासक्रमावरती आहेत. मग हा तांत्रिक अभ्यासक्रम काय आहे? त्याच्यामध्ये अॅनिमल हजबंडरी आहे म्हणजे पशुसंवर्धन. त्यानंतर देशातील आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या पशुधन व कुक्कुटपालनाविषयीची जी माहिती आहे, ती माहिती परीक्षेमध्ये विचारली जाते. त्यानंतर भारत आणि महाराष्ट्रातील ज्या वेगवेगळ्या जाती आहेत, त्या जातींबद्दल काय केली जाते? माहिती विचारली जाते. अशा पद्धतीने सरळ सेवेचा अभ्यास प्लस तुम्हाला तांत्रिक त्या पदाशी संबंधित जो काही विषय आहे, त्या विषयावरती सुद्धा काय केले जातात? 40 प्रश्न विचारले जातात. व्हीके क्लास ज्यांना ही बॅच करायची आहे, पशुधन पर्यवेक्षक भरती 2026 ची ज्यांना बॅच करायची आहे, आपल्या व्हीके क्लासवरती ही बॅच काय झालेली आहे? चालू झालेली आहे. फीस किती आहे? 1499 रुपये आपण फीस ठेवलेली आहे. आता या बॅचची वैशिष्ट्य काय आहे? तांत्रिक विषयांसह, तांत्रिक विषय सुद्धा आपण घेतो. तांत्रिक विषयांसह पूर्ण अभ्यासक्रम या बॅच मध्ये आपण घेतलेला आहे. दररोज लाईव्ह लेक्चर होतात, त्याच्यामध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये काय केले जातात? नोट्स सुद्धा दिले जातात. कालावधी किती आहे? 8 महिन्यांचा या बॅचचा काय असणार आहे? कालावधी असणार आहे. ज्यांना बॅच घ्यायची आहे त्यांनी व्हीके क्लास हे ऍप्लिकेशन काय करा? डाउनलोड घ्या. डाउनलोड करा आणि बॅच तुम्ही काय करू शकता? परचेस करू शकता. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करूया?